आता सुद्धा हे 6 गद्दार झाले. अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाईंनी जाऊन आणि एक आपले राजाभाऊ वाजे, अभिमान आहे मला त्यांचा, लोकसभा अध्यक्षांनी जाऊन पत्र दिलं होतं की जर तुमच्याकडे कोणी असं आलं तर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आमचंही म्हणणं ऐकून घ्या. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी गेल्या 24 तारखेला म्हणजे अरविंद सावंत हे आपल्या लोकसभेच्या संसदीय कामकाज समितीच्या दौऱ्यानिमित्त अध्यक्षांच्याच सहीने जे पत्र येतं त्या पत्रानुसार कारगिलच्या दौऱ्यावरती होते. कारगिलचा म्हणजे देशासाठी हा महत्वाचा विषय. कारगिलच्या दौऱ्यावर तुम्हीच पाठवलं होतं, येणार होते 25 तारखेला, पण लोकसभा अध्यक्षांचं फरमान आलं तुम्ही 24 तारखेला या. मी अरविंदना म्हटलं की तुम्ही त्यांना सांगा की आपल्याच आदेशानुसार मी कारगिल येथे आलोय, तो दौरा देशासाठी महत्वाचा आहे, अर्धवट सोडून येऊ का? त्याने म्हटलं या. कारगिल गेलं खड्ड्यात, कारगिलचा दौरा बिवरा काय नाही, तुमचा पक्ष फुटण्याची घाई झाली माझ्या मालकांना, त्याच्यासाठी तुम्ही पहिले या. आणि मग त्यांना आपली बाजू आपण सांगितली, मांडली. जी बाजू मी शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने ती उल्हास बापट म्हणाले ती मी क्लिप ऐकवली होती, तुम्ही ऐकली असाल ती क्लिप. त्याच्यात स्पष्ट आहे, ते काय शेड्यूल 10 ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2/3 लोकांनी, म्हणजे हा माझा पक्ष आहे, हा पक्ष इथून निवडून देतो, तेव्हा ते जाऊन तिकडे बसतात. तिकडे जाऊन बसणारे म्हणजे पक्ष नाहीत, ते आमचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिकडे लोकप्रतिनिधी असतात, ते जर का इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते का? तर उल्हास बापटांनी म्हटले नाही. कायदे तज्ञ आहेत उल्हास बापट, बुजुर्ग आहेत, अशी माणसं फार थोडी राहिले ज्यांना कायद्याची, नुसते बुजुर्ग नाही तर कायद्याची काही बूज आहे, कायद्याची काही जाणीव आहे, कायद्याबद्दल काही आदर आहे, कायद्याचा अभ्यास आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की त्याच्यात संविधानात, हे कोणी तुम्ही मी किंवा बापटांनी लिहिलेलं नाहीये, संविधानात घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतो त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा तुमचा नवीन जो शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय, हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे, जर कायद्याचं राज्य असेल तर. आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे, कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाहीत तर जनतेला सांगू शकणार नाही तुम्ही कायदा पाळा म्हणून. सुरुवात वरून व्हायला पाहिजे, लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे, जी घटना दिली त्या घटनेनुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनी दिलाय. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही, मर्जी नाही मानणार आम्ही. आणि म्हणून 2/3 जर तिकडे गेले असतील, त्याला वाटलं असेल की 6वा आला म्हणजे झालं, 6वा आला म्हणजे झालं, होत नाही. आणि कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे. आणि कदाचित या चॅनलच्या माध्यमातून ते बघत असतील, मी जे मराठीत बोलतोय ते हिंदी करून त्यांना कोणतरी सांगत असेल तर त्यांना मला हात जोडून सांगायचंय की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये. कारण नाहीतर इतिहासामध्ये जशी आमची एक निस्पृह निष्पक्षपातीपणे न्याय देणारे म्हणून रामशास्त्री प्रभूणेंची नोंद झाले, तशी तुमची घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका, एवढीच मला त्यांना हात जोडून विनंती करायची. आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून 1 वर्षही नसेल झालं, आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली, आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगड गोटे हे वरती आले होते. आता जसे दगडगोटे गद्दार वरती आलेत तसे ते जमिनीतले दगडगोटे वरती आले होते आणि जमीनचा कस संपूर्ण मारून टाकला होता.
जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाही, उद्धव ठाकरे फिरले नाही, मग तेव्हा कोण फिरलं होतं? मी आलो होतो ना तुमच्या इकडे. पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता. हा कुठे होता? गद्दार. मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता. पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अंबादास तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण सोबत असतील. आपण शेतकऱ्याला जाऊन भेटलो होतो, बांधावर जाऊन भेटलो होतो, त्यांच्याबरोबर बोललो होतो. आणि मग तिथून आपण मागणी केली होती की शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा. त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या. लक्ष नाही दिले, माझी चूक झाली. लक्ष द्यायला पाहिजेच होतं, पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा जो तुम्ही माझ्याकडे चाबूक दिलेला आहे, आसूड, महात्मा ज्योतिराव फुलेने जो म्हटलंय शेतकऱ्याचा आसूड, तसा आसूड आहे. आणि हा चाबूक तुम्ही मला दिलात, पण मी तुमच्याकडे परत दिलाय. कारण हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्याला प्रेम दिलं, त्या प्रेमामुळे माजले. आणि काही जणांची लायकी नसते. प्रेम ज्यांना परवडत नाही ना, ते गद्दारी करतात. आणि जर का विकास निधीसाठी पक्षांतर केलं असेल तर मी काल सुद्धा म्हटलं, झालं आज या वर्षी RSSला 100 वर्ष झाली. 100 वर्ष. भारतीय जनता पक्षाला सुद्धा आणीबाणीनंतर जन्माला आलेला पक्ष आहे. त्याच्या आधी जनसंघ होता. आज आमचे 3 खासदार आणि राज्यसभेत 1 खासदार आहे. हे आपले 3-4 जण पुरेसे आहेत. पण 3 खासदार राहिले, शिवसेना संपली. त्या सगळ्या बेखल्याने मी सांगू इच्छितो की जोपर्यंत शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विषय हाती घेतला नव्हता, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याच्याहून आता कॉंग्रेस जनता पार्टी मोठी झालेली आहे. आणि त्यावेळेला फक्त भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते. 2. अडवाणी उभे नव्हते राहिलेले. आणि स्वतः अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हारले होते. म्हणजे तेव्हा खरंच भाजपला मूठमाती देऊन मोकळं झालं असतं तर बरं झालं असतं. पण आपण भोळी माणसं. हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, आमचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि मी नेहमी जे सांगतो की आमचं हिंदुत्व कसं आहे, आम्ही जय शिवराय पहिलं बोलतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा देव आहे. आई तुळजाभवानी आहे. हर हर महादेव म्हणतो, जय श्रीराम पण म्हणतो. पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण यांचे 2 खासदार राहिले होते. एक देशातली पहिली निवडणूक 1987 साली पार्लेची पोटनिवडणूक, जी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली आणि जिंकली गेलेली पहिली निवडणूक असेल, ज्याच्यामुळे नंतर स्वतः शिवसेना प्रमुखांचं 6 वर्ष निवडणूक लढवण्याचं तर सोडाच, पण त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. ती निवडणूक. आणि मग यांचे डोळे उघडले. आज जे हिंदू हिंदू म्हणून बॉम्ब मारतायत, तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. गांधीवादी समाजवाद म्हणजे काय, काहीच माहिती नाही. आता गांधीजींपेक्षाही स्वतः मोठे व्हायला निघाले. पण त्यांच्या लक्षात आलं की अरे हिंदू मतदान करू शकतात हिंदू बनून, म्हणून मग रथयात्रा काढली. कशासाठी काढली रथयात्रा? मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. हे आम्ही पण त्याच्यामध्ये एकत्र झालो. स्वतः खैरे साहेब गेले, आपले सतीश प्रधान गेले, तेव्हा सावे होते, अनेक जण हे तिकडे गेले. बाबरी पाडली गेली, कारण कार सेवा करायचे. दुपारी जेव्हा माहिती आली, बातमी आली, मला वाटतं संजय तूच फोन केला होता बाळासाहेबांना, बाबरी पाडली म्हणून. आणि तेव्हा भाजपचे सुंदरसिंह भंडारी होते. त्यांनी जाहीर केलं हे आमचं काम नाही म्हणे. हे सगळे जे आता जे बोललात ना तुम्ही, कोण बॉस, हा तशी ती त्यांची ती टोळी आहे. त्यांची टोळी आहे. म्हणजे पहिल्या मी शब्द नाही वापरू इच्छित, तुम्ही समजून घ्यायचं. तशी ती त्यांची टोळी आहे. हे आमचं काम नाही म्हणे, हे शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेब म्हणाले, जर ते माझ्या शिवसैनिकांनी काम केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे असे पळपुटी लोक आणि त्यांचे बूट चाटणारे तुमचे
नादान लाचार बॉस कशासाठी राम मंदिर उभारलं? अनेक कारसेवकांचं तिकडे रक्त सांडलं, अनेकांच्या वरती केसेस झाल्या, मुंबईमध्ये दंगली घडल्या, अनेकांना प्राण गमवावे लागले. पण तेव्हा सुद्धा शिवसेना होती, शिवसैनिक होते, बाळासाहेब होते म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. शिवसेना भवन उडवण्याचा प्रयत्न झाला, आमच्या भोवती कडेकोट बंदोबस्त लागला, श्रीकृष्ण अहवाल, श्रीकृष्ण समिती नेमली गेली, त्याच्यामध्ये अनेकांना गुन्हेगार आरोपी ठरवलं गेलं. आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी तो अहवाल केल्याच्या टोपलीत टाकला होता. अटलजींचा फोन आला, नाहीये, ठीक नाहीये, कचऱ्याच्या टोपलीत परत बाहेर काढला. कारण त्यांना माहिती होतं की त्याच्यामध्ये एक सुद्धा भाजपचा कार्यकर्ता नव्हता. सगळे जे होते, ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं ते सगळे शिवसैनिक होते. सगळ्या केसेस होत्या ते शिवसैनिकांवरती होत्या, भाजपचा एक सुद्धा कार्यकर्ता त्याच्यात नव्हता. मग हे सगळं केलं ना, शिलापूजन केलं, मग निधी गोळा केला गेला होता, शिवसेनेने मदत केली, चांदीच्या विटा दिल्या गेल्या. आणि आता कळतंय मंदिर वही बनाएंगे कशासाठी? तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं. की हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो. लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली ही गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. आणि काल जो मी एक मुद्दा मांडला तो सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं हा राग असाच ठेवला पाहिजे, हा चाबूक गुंडाळून ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. या गद्दारांची कीड हा परभणीचा दुर्दैवी इतिहास झालेला आहे की ज्याला ज्याला आपण शिवसेनेचा उमेदवार म्हणून तिकडे उभा करतो, तुम्ही कशाची पर्वा न करता त्याला निवडून देता. अर्थात ही चूक माझी सुद्धा झालेली आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा माफी मागतो तुमची. आता एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर विश्वास ठेवायचा नाही तरी म्हणजे ठेवायचा तरी कोणावर आणि नाही तरी कसा? मग 2 वेळा आमदार असेल, मग 3 वेळा खासदार असेल, पण खासदार की गेल्या वेळेला म्हणजे 19 साली आपल्यावरती जी टीका होत होती की तुमचे 18 खासदार निवडून आले, हे म्हणे मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. मग तुम्ही सगळे साक्ष आहात, तुम्ही सगळे परभणी लोकसभा मतदारसंघातले सैनिक आणि मतदार आहात ना? आहात की नाही आहात? मग मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2024 साली तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोवरती आणि शिवसेनेच्या मशाल निशाणीवरती भरोसा ठेवून मतदान केलं का मोदींमुळे याला निवडून दिला होता? मग त्याच्या विरोधात म्हणजे पूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती, राम मंदिर बांधलं होतं, तरी देखील महाराष्ट्राच्या मतदारांनी मोदींच्या विरोधात मतदान केलेले हे सगळे खासदार आज परत त्यांच्या पायाशी लीन झाले. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये? हा महाराष्ट्र धर्म मारण्याचा प्रकार करताय. म्हणून काल मी जे बोललो की हा वरवरचा प्रकार समजू नका, याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे. आणखीन एक तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की हा खासदार जाण्यामागे तुमच्या पक्षातलं काही गटबाजीचं राजकारण होतं का? म्हटलं गटबाजी आमच्याकडे नाही, गटबाजी आता भाजपात चालले. कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस जसं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावर जिंकला? भाजप, शिवराज सिंग. मग सगळे त्याला प्रेमाने मामा म्हणायचे, मामा मामा मामा. बनवला ना त्याला मामा, त्याचं नामोनिशाणच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला ले ऊपर, डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे.
म्हणजे जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री आहे असं काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं. कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कारण कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, यांच्यानंतर कोण त्यांच्यानंतर कोण, महत्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर, जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरी होते की नव्हते. नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते, पुन्हा अध्यक्ष होत होते. पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं, पातळ करून टाकलं, त्यांचं सगळं भेसळ करून टाकली. आता नितीन गडकरी बिचारे काय करू शकतात, काही करू शकत नाही. कारण पंखच छाटलेत. उड 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 कसा उडणार. पंख तुम्ही छाटलेत, पिसं तुम्ही कापलीत, उडूच शकत नाही.